नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। की बायकॉटचा हा ट्रेन समजा भारतात सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातच चालू झाला आणि आपल्यापासूनच चालू झाला। एक 4-5 दिवस झाले, तर त्याच्यामुळं भारतात सगळीकडे त्याचे पडसाद उमटले सगळीकडे। आणि सगळं म्हणजे मार्बल असोसिएशन हिमाचलच्या तिकडं ठाण्यामध्ये सगळीकडे म्हणजे JNUमध्ये पण त्यांच्यावर हे केलं, MOU कॅन्सल केला त्यांचा। टुरिस्ट कंपन्यांनी बुकिंग कॅन्सल केली। आता त्याचा परिणाम असा झाला की आमच्या ॲपलच्या ह्याच्यावर पण झाला। तर आज मला सकाळी 9:15 वाजता 9:13 ह्या नंबरवरनं पाकिस्तानवरनं 7 मिस कॉल आले। नंतर एक व्हॉइस नोट आली आणि त्याच्यात म्हणजे मलाच धमकी दिली की आणि तुम्ही हिंदुस्थानी पाकिस्तानचं काही करू शकत नाही किंवा टर्कीचं काही करू शकत नाही। तर माझं तुमच्या माध्यमातून सांगायचं एकच आहे की तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही काय करू शकत नाही, तर इथं सुरुवात आहे। आम्ही शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे मावळे आहेत। आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला तिथं येऊनच दाखवू। पुण्यातल्या व्यापाऱ्यांना धमकी आली आहे पाकिस्तानातून। तुर्कीचे सफरचंद आहेत त्याचा लिलाव नाकारल्याबद्दल पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली। पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता। पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही। पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे। आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाईट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे। भारताला नखही ते लावू शकले नाही, पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं। त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाही आहे। सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ।